रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुख्य उद्देश म्हणजे हेच आहे की पुढच्या येत्या काही काळामध्ये आपल्याला कुठलाही अडल्ट किंवा मुलं बाळ जे आहे ते मूकबधीर नको आणि जे सेल्फ डिपेंडेंट होऊन एक नॉर्मल मेन स्ट्रीम लाईफ मध्ये आलं पाहिजे. कारण तुमच्या माझ्यासारखं बोललं पाहिजे, त्याला नॉर्मल शिक्षण भेटलं पाहिजे, नॉर्मल लाईफ पार्टनर भेटलं पाहिजे, नॉर्मल करिअर मेन स्ट्रीम मध्ये तुमच्या माझ्यासारखं राहिलं पाहिजे. हा एक मुख्य उद्देश आहे. मी तुम्हाला एक आकडा सांगितला, तो आकडा मी एक गृहीत धरून सांगितला होता, कारण 26 लाखाचे 2011चा सेन्सस होता तो. त्याच्यामध्ये एवढे जर 1 to 5 आपण धरले तर कमीत कमी 12-13 हजार मुलं असं जन्मले असेल ज्यांना इम्प्लांट नशीब झालेलं नाही. तर डेफिनेटली गरज आहे, कारण नवी मुंबईमध्ये अजूनपर्यंत मला नाही वाटत की 10 पण सर्जरीज झाल्या आहेत. सर, ही शस्त्रक्रियामध्ये स्पीच थेरपी आणि किती काळ? जेवढं लवकर आपण स्पीच थेरपी घेतली, जेव्हा लवकर आपण सर्जरी केली, तेवढं काळ तो कमी होतो. जसं जर बाळचं ऑपरेशन 6-8-9 महिन्याच्या एज मध्ये झालं तर बेअरली एखादी वर्षाची थेरपी. जर का एक रफ फिगर सांगतो तुम्हाला, जर का हा बाळ 4 वर्षाच्या ऑलमोस्ट वयाला झालंय, त्याला कमीत कमी 3-4 वर्ष थेरपी लागणार आहे. कारण तो कम्प्लीट स्टेटमेंट शिकायला बोलायला, कारण आता 4 वर्षानंतर त्याला साऊंड येणार आहे फर्स्ट टाइम. म्हणजे हा एक जन्मलेला बाळ जन्मला 4 वर्ष अगोदर आहे, पण त्याचा कान आज जन्मलाय, पण त्याला तेवढं आपल्याला थेरपी द्यावं लागणार आहे. वयाची मर्यादा जर म्हटली तर बेसिकली कुठलाही बाळ त्याला एलिजिबल आहे इफ ही इज प्रूव्हन टू बी हॅव्हिंग डेफ. तर ही जेवढं अर्ली डायग्नोज झालं त्याला मर्यादा काय नाही म्हणत, पण फक्त ऑपरेट करण्याची मर्यादा आहे. इफ यू डोंट ऑपरेट ॲट द अर्लिएस्ट म्हणजे 2-2.5 वर्ष 3 वर्ष, त्याच्यापेक्षा लेट नको आयडियली. कारण त्याच्यानंतर केलं तर मी तुम्हाला सांगितलं ना, इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल इमर्जन्सी. ब्रेन डेव्हलप होणार, ते ऐकण्याचा जो एरिया आहे ब्रेन मध्ये तो आकुंचन होत जाणार आणि त्याचं पुढे हिअरिंग डेव्हलप होणार नाही मशीन लावल्यानंतर सुद्धा. कारण ब्रेन ग्रो होत राहतं आणि पहिल्या सुरुवातीच्या जे 3 वर्ष आहे त्याच्यामध्ये खूप फास्ट ग्रो होतोय ब्रेन बाळचं. एखाद्या पॅरेंटला आपल्या मुलावर अशी शस्त्रक्रिया करायची असेल, ऑपरेशन करायचं असेल, लगभग किती खर्च येतो त्याचा? आयडियली त्याचा खर्च बेसिक इम्प्लांटची मशीन जर पकडली, फक्त मशीन, तरी 6.5 ते पावणे 7 लाखाची असते. हायर एंड मशीन 20-22 लाखाच्या असतात नवीन मशीन झालेल्या. आणि सर्जरी कॉस्ट ते व्हेरी करते हॉस्पिटल टू हॉस्पिटल. युजली मे बी 1 to 2 lakhsच्या दरम्यान ते सर्जरी कॉस्ट असते. बेसिक जर म्हटलं तर ओव्हरऑल 6 to 8 lakhs मिनिमम विथ सर्जरी खर्च जातो मिनिमम, एकदम बेसिक इम्प्लांट मध्ये एका कानासाठी 1 year. वेळेत दखल घेणं पालकांना या अनुषंगाने काय आपण आसूचित कराल आणि काय मार्गदर्शन? वेळेवर सर्वात पहिलं जे OAE टेस्ट नाव, हे जे तुम्ही जरा एकदम इफ आय वुड से ही डोक्यात शब्द बसवले पाहिजे. OAE, बाळचं जसं जन्म झालं डिस्चार्ज होण्याच्या अगोदर ही OAE टेस्ट झालीच पाहिजे. त्या OAE टेस्ट मध्ये आपल्याला कळतं की बाळचं हिअरिंग आहे का नाही आहे. आणि जर त्याच्यामध्ये काही आढळून आले तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं, 1-3-6. पहिल्या महिन्यात OAE झालं पाहिजे, 3ऱ्या महिन्यात रिइव्हॅल्युएशन झालं पाहिजे, 6व्या महिन्यापर्यंत ऍक्शन घ्यायला पाहिजे. सर, मुंबईला बांगला संस्था आहे IER च्या इन्स्टिट्यूट, ते पण मूक बधिरावरती
त्यांचं काम आहे Exactly. त्याच्यामध्ये आणि आपल्यात काय फरक आहे? अलियावर्जंग हे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे. खूपच चांगलं इन्स्टिट्यूट आहे, पण खरोखर त्याच्यावर खूप लोड आहे असं माझं एक पर्सनल मत आहे. कारण एवढे सगळे आहे बच्चू, ते पूर्ण महाराष्ट्राचं नाही बघत, अख्खं इंडियाचे बच्चू येतात तिथे. आणि तिथे शस्त्रक्रिया माझ्या हिशोबाने त्याच्यामध्ये नाही होत. इट्स एन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. तिथे डायग्नोसिस नंतर त्याचं रिहॅबिलिटेशन ते तिथे होतं, पण सर्जरी तिथे बहुतेक माझ्या हिशोबाने नाही होत. ते सर्जरी त्यांचं बहुतेक टायअप आहे. तर फ्रँकली मला त्याच्याबद्दल जास्त आयडिया नाही, पण इन्स्टिट्यूट खूप चांगलं इन्स्टिट्यूट आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट आहे. जसं एम्स आहे दिल्लीला, तसं हे मूकबधीर लोकांसाठी मुंबईमध्ये हे आहे.